तर चला आज काही आता वेकेशन चालू आहे म्हणजे सकाळपासून नाश्ता पाणी त्यानंतर बाकी सगळं आवरायचं. वेकेशन बाकीच्यांना असतं पण आपल्याला मुळात नसतं. वेकेशन आपल्याला तर बिलकुल पण नसतं. आता सकाळी सकाळी उठून मी चादर वगैरे धुवून वाळत टाकली. बाकीचं म्हटलं आवरून घेऊयात. आता नाश्ता करते, सगळ्यांना देते आणि त्यानंतर बाकीची काही कामं आहेत ती करते. आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं माझं एक दिवसीय पारायण असतं तर तेही मला करायचं आहे. तर बघू आता कसं काय होतंय दिवसभरात, काय काय घडते. आणि मोस्टली पारायण मला सकाळीच करून घ्यायचं असतं म्हणून मी 10च्या आत ते पारायणसुद्धा करून घेते. एकच अध्याय वाचायचा असतो. बाकी ग्रुप आहे, ग्रुपमध्ये सगळेजण एक एक अध्याय वाटून घेतात आणि त्यानंतर मग पूर्ण एक दिवसाचं आपलं पारायण घडतं. तर असंच काही माझा आजचा दिवस जाणार आहे. तर बघूयात अजून दिवसभर काय काय होतं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता झालं नाही गरम म्हणजे आता झालं. काय काम चाललंय ते बोलता नाही येत तुला? नाही येत. आठवड्यातून 2दा तरी मी आहे ना बेडशीट वॉश करत असते. कारण मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही ते बघितलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते की बेडशीट किंवा आपलं जे उशांची जी कवर असतात ना, उशांची कवर आहे ना, जर तुमच्याकडे खूप सारं पाणी असेल, मशीन असं धुवायला तर रोज धुतले तरी चांगले. कारण त्याच्याने आपल्याला स्किन प्रॉब्लेम आणि हेअर प्रॉब्लेम आहे ना खूप जास्त होतात. कारण असं म्हणतात की जितकं आपलं टॉयलेट सीटवर जितके जम्स राहतात ना त्याच्यापेक्षा काही पटी जास्त जम्स आहे ना आपल्या कुशनवर असतात. म्हणून मग आहे ना उशांची कवर आहे ना नाही काही ना तर ॲटलिस्ट आठवड्यातून 2-3 वेळेस तरी वॉश करायचे. मी नेहमी वॉश करत राहते. एक जेव्हापासून ऐकलं आणि तेव्हापासून एक असं एक हे असतं. म्हणून स्किन प्रॉब्लेम, जर तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे हेअर प्रॉब्लेम असतील ना तर हा एक चेंज आहे ना तुम्ही नक्की करून बघा. आपले जे कुशनचे जे कवर असतात किंवा आपलं बेडशीट वगैरे असतं ना हे ना आठवड्यातून 2-3 वेळेस तरी आपण चांगलं वॉश करून आणि म्हणजे चेंज करत राहायचं. त्यामुळे ना मस्त असं आपल्याला स्किन प्रॉब्लेम पण कमी होतात आणि हेअर प्रॉब्लेम पण कमी होतात. ही जर टीप आवडली असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि ह्या टिपसाठी तरी व्हिडिओला लाईक करा. आणि हे तर बाहेर गेले तर चला तितक्या वेळेत म्हटलं स्वयंपाक तरी करून घेऊयात. कारण नाश्ता तर फुल झाला आहे पण तरी पण दुपारी स्वयंपाक तर लागणारच ना, म्हणून मग आपली कामं काही सुटत नाही. मस्त असं मेथीची भाजी करते. आता मी काल याची भाजी खाल्ली, तांदूळक्याची काल भाजी खाल्ली तर असं वाटत होतं की काय माहिती पण असं वाटत होतं की मस्त असं आहे ना पालेभाज्या खाव्यात. मला जास्त पालेभाज्या म्हणजे आवडतात, असं नाही आवडत असं म्हणजे भाज्या तर आवडतात, पालेभाज्या फार आवडतात. पण ते काही निवडायची काही प्रोसेस असते ना जे साफ करणं वगैरे हे सगळं फार लेंथी वाटतं. म्हणजे मला भाज्या फार आवडतात घरात आणायला किंवा मी जर भाजीपाला घ्यायला जरी गेले तर पूर्ण लक्ष हिरव्या पालेभाज्यांकडे असतं. पण ते आणून आणि हे असं साफ वगैरे करून फार लेंथी प्रोसेस होऊन जातात. आणि काल ही भाजी आणखी काल तर नाही मला साफ करणं झालं तर मी आत्ता साफ केली. भाकरी करताना आहे ना ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बेसिक गोष्टी आहेत त्या आहे ना नीट लक्ष ठेवायच्या. तुमची भाकर मस्त छान अशी फुगेल. काय करायचं ना की
पीठ भिजवताना आहे ना शक्यतो गरम पाणी घ्यायचं. गरम म्हणजे जर असं कोमट वगैरे असं अशा पाण्याने पीठ भिजवायचं आणि पीठ मस्त अशी जितकं आपल्या ताकद असेल ना तितकं छान असं पीठ आहे ना ह्या जे याला काय म्हणतात हे आहे ना याच्याने चांगलं घसायचं पीठ. मस्त असं मळायचं कसून मळायचं म्हणजे आपली भाकर आहे ना व्यवस्थित छान फुगते आणि मस्त पण वळते भाकरची, असं कुठेच चिटकत नाही किंवा काय नाही. आणि अशी चीर पण पडत नाही भाकरीला, मस्त अशी छान भाकर होते. आणि पिठाची कन्सिस्टन्सी एकदम अशी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, एकदम अशी मीडियम पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची, ज्याने आपली भाकर आहे ना मस्त फुगते. आणि सकाळी आम्ही उठलो तेव्हा लगेचच आमच्यासोबतच म्हणजे गाड्या बिड्या घेऊन येतो ऑफिसला का तर खेळायचं. आणि त्याला एक गाडी नाही लागत, सगळ्या गाड्या लागतात. आणि हा फोन आहे ना, हा त्याचा फोन आहे. आम्ही कधी फोन घेऊन बसलो ना तेव्हा आपण पण आहे ना असं फोनला कानाला फोन लावून मस्त बोलत असतो. आता यांनी काही कांदे आणले ते पण टाकून द्यावं. मला आहे ना कांदा खूप लागतो, म्हणजे खूप खायला तर लागतोच, कच्चा खायला, पण प्रत्येक भाजीमध्ये कांदा जातो म्हणजे जातो. मला यांनी मस्त असा खाऊ आणलाय, मलाच आणलाय हां, तर मला खाऊ आणलाय हा जांभळं आणि हा आंबा. हा त्यांना आवडतो पण मग तरी आहे ना आता मी पण फॅन झाली याची. हा कोणता आहे, सॉरी लंगडा हापूस असं नाव आहे. मला आजपर्यंत लंगडाच माहीत होतं, लंगडा हापूस. तर मी आता इथे आहे ना व्हेज बिर्याणी बनवते. व्हेज बिर्याणी म्हणताय ना, व्हेज पुलाव बनवते. व्हेज पुलाव बनवते. इथे सगळी तयारी झाली त्याची, सगळं तयारी करून ठेवली. हॅलो सगळी तयारी झाली. त्याच्यानंतर हे सगळे मसाले टाकून हे असं म्हणजे करंट आणि दम देईल त्याच्यात.
स्मोक जो निघतोय बघताय का तुम्ही? हां, तर हा आहे ना, मी याच्यामध्ये कोळसा ठेवला आहे आणि त्यावर तूप टाकलं आहे. आता स्मोक तर बाहेर येतो आहे. आय होप की चांगला भाव होते. बिर्याणीने पुलाव रेडी. एकदम मस्त तमतमता पुलाव झाला आहे. तर चला, आज मी काहीच तोंडात पाय धुतलं नाही, आंघोळ पण केली नाही संध्याकाळी, आधी स्वयंपाकाला लागले. आताशी 6:30 वाजले. म्हटलं चला की आता झाली बिर्याणी, पुलाव. तर आता मस्त असं आंघोळ करते आणि जेवण करून घेतो. तर व्हिडिओ जरी रिलेट झाला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटही करा की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का, किंवा अजून मी नवीन काय करू शकते, अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकते. तसं माझं इम्प्रूव्हमेंट चालूच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला मी सांगते, जर तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्या मला तुम्ही सांगा, मी अजून जास्त छान देण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.